नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बोडके गोवा स्टिचिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी ह्या दोन्ही साड्या जे स्क्रीनवरती दिसत आहेत बघा, ते 6 वारीमध्ये शिवलेले आहेत। 9 वारी ब्राह्मणी पद्धतीचे की ही बघा, ह्याला मी नेफा आतमध्येच घालण्यासारखी केली आहे। वरती वेगळं नेफा नाही लावली आणि ह्याला बघा वरती नेफा लावली आहे। ओके, दोन्ही साड्या 5 मीटर 20 सेंटीमीटर आणि 5 मीटर 30 सेंटीमीटर असे होते। एकदम कमीतल्या कमी, फक्त काष्टासाठी दुसरा कपडा यूज केलेला आहे। सगळ्यात पहिली आपण साडी हातात घेतल्यावर किती आहे ते मोजायची। ओके, हे बघा मी मोजते। ही साडी 5 मीटर 30 सेंटीमीटर होती। ओके, माझ्याकडे आहे ती वरची बाजू आणि अशी। आता आपण अस्तर कटिंग करूया। आपल्याला ना 2 मीटर अस्तर लागतो। उंचीप्रमाणे कस्टमरची उंची किती असते त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त असं उंचीप्रमाणे आपल्याला अस्तर घ्यायचं। 4 पदर, बंद बाजू आपल्याकडे, ओपन बाजू समोर, आणि कंबर घेरचं चौथा भाग करून आपल्याला 1.5 इंच प्लस करून वरती मार्क करायचं। त्याच्यानंतर आसन बघा, आसन कमर घेरचं तिसरा भाग आणि 1 इंच असं करून पुढे 2.5 घेतला आणि मोहरी 7.5 इंच। कळलं ना तुम्हाला की कंबर घेताना कधी पण कमरेचं चौथा भाग आणि 1.5 इंच प्लस करायचं असते। ओके, आणि आसन कमरेचं तिसरा भाग आणि 1 इंच। ओके, आणि पुढे आपल्याला जे आकार काढायला 2.5 इंच पुढे घ्यायचा। आलं ना लक्षात ताई? ही 9 वारी ना 38 कंबर घेरवाली बाईची होती। 38 कंबर घेर आणि 37 उंची होती। 37 उंची, तर आपण अस्तर 1 इंच वाढवून 38 घेतलेला आहे। ओके, हे बघा आपलं अस्तर कटिंग झालेलं आहे। आता 6 वारीमध्ये 9 वारी शिवताना सगळ्यात पहिली आपल्याला अस्तर कटिंग करून घेतलं पाहिजे। ओके, आता बघा आपण पदर कट करूया। जे वर दिसते ते वरची बाजू आहे आणि खाली बॉर्डर दिसतं ते खालची बॉर्डर आहे। पदर कधी पण आपल्या उजव्या बाजूला असायला पाहिजे। ती बघा मी दाखवते। पिनपासून आपल्याला पदर किती लांबी हवी आहे तशी आपण आपल्या डाव्या बाजूनी, सुरुवातीपासून डाव्या बाजूनी, ती बघा मी मार्क दाखवते, तिकडे आपण एक मार्क करायचा। ओके, ही पहिली मार्क आहे। त्याच्यानंतर आपला मणका असतो ना, तिकडून आपण असं आपल्या उजव्या बाजूच्या खांद्या खालून घेऊन डाव्या शोल्डरवरती असं, म्हणजे पिन लावतो ना तसं, तेवढं कंबर पदर आपल्याला किती पाहिजे ती दुसरी मार्क आहे। त्या दुसरी मार्कच्या खालीच तसंच डायरेक्ट यायचं आणि तिकडून आपल्याला 21 इंच अशी तिरपी रेषा काढायची। हे आहे आपलं पदर। आपण आता पदर कटिंग करून घेतलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर आपण आता पहिली कटिंग कुठलंच करू नका। साडीमध्ये 9 वारी शिवताना आपण मार्किंग करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर 2 पाय काढून घेतलेला होता बघा, कपडा ॲडजस्ट करायला असं उलटं पुलटं मी ठेवली आहे। आणि जे उजव्याकडे जे पाय दिसतं त्याचे कमी असलेला भाग मी खाली केली आहे। कशाला? आम्हाला खालचं बॉर्डर जास्त लागणार आहे त्याच्यासाठी। ओके, उलटं पुलटं असं, साडी जर सेम असती, दोन्ही बॉर्डर एक असल्या तर उलटं पलटं ठेवून घ्यायचं। आणि हे बघा, अस्तरपेक्षा आपल्याला साडीचा कपडा जास्त हवा असतो, म्हणून जे असतो ना तिकडून 1.5 इंच बाहेर घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती बघा तशी आपल्याला एक्स्ट्रा काढून घेऊन मार्क करून ठेवून घ्यायचा। ओके, ती बघा व्हिडिओमध्ये मी स्पष्टप्रमाणे दाखवली आहे। 2 पाय इकडे साडीच्या सुरुवातीच्या बाजूला मी काढून घेतली। ओके, आता पुढचे निर्या कट करायचे आहेत। ब्राह्मणी पद्धतीची 9 वारी आहे। हे बघा आपण पदर कट करून घेतला। आता तिकडेच आपण तेवढ्या तिरपी जे कपडा आहे ना त्याच्यातच आपण पुढचे निर्या कट करायचा। हे बघा कॅमेरा मी फिरवून दाखवली आहे। आता ही खालची बाजू आहे आणि ती वरची बाजू आहे। अशी अस्तर ठेवून घ्यायची आणि जे आकार असतो ना तिकडे मध्ये एक पॉईंट करायचा आणि त्याच्या डाव्या साईडला 7 इंच, आणि ते बघा अशी त्रिकोण रेडी झाले। ही बघा ही डॉट आहे ना जेची, तिकडे 3 इंच सोडून आपल्याला 8 इंच आपल्या उजव्या बाजूला घेऊन
त्याच्यानंतर कस्टमरची उंची किती असते तेवढी घ्यायची आणि प्लस 10 इंच घ्यायचा. नऊवारीचं ब्राह्मणी पद्धतीची कटिंगमध्ये करताना जेवढी उंची असते ना त्याला 10 इंच प्लस करायचं आपण जे कडून हे बघा. आणि उंचीप्रमाणे पूर्ण हा भाग कट करून घ्यायचा. आता आपल्याला मध्ये हा बघा मी खुणा करून दाखवते. मध्ये एवढा कपडा राहतो. हा आपण काष्ट्याला यूज करू शकतो. ह्याला एवढं छोटं काष्टा नाही बनत. ह्याला आपण ब्लाऊज पीसचा कपडा नाहीतर दुसरा साधा कुठला पण कपडा आपण हिरवा यूज करू शकतो. कशाला म्हणजे काष्ट्याचा कपडा दिसत नाही. ह्याला कुठलं पण ग्रीन कपडा साधा असला तरी चालतो. ओके, हे बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टप्रमाणे दाखवली आहे. हे पदर आहे, हे निर्या आहेत. ओके, ते निर्याच्या वरती जे बॉर्डर आहे बघा तो आपण काष्ट्यासाठी यूज करतो. तो बॉर्डर बघा, ती बघा बॉर्डर वरती आहे. ती बॉर्डर घेऊन आपण काष्ट्यासाठी असं उभे काष्ट्यासाठी जोडून घ्यायचं. आणि आपण एवढ्या कपड्याला आणि थोडा कपडा, काष्ट्याची रुंदी किती असायला पाहिजे मी सांगेन तुम्हाला नंतर. हा कपडा आपण काष्ट्याला यूज करायचा. घरातली एखादी ब्लाऊज पीस पण साधी असली तरी चालेल, काष्ट्यामध्ये तो दिसत नाही, घडी होऊन जातो, वरचा बॉर्डरच दिसतो. ओके, ही बघा आता आपल्याला कटिंग झाली आहे. निर्या, 2 पाय, काष्टा. ओके, आता आपण साडीचे निर्या बघूया. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढच्या बाजूला आपण ते जे कट केलेले ठेवायचे आणि 6 इंच पहिली सोडायचं आणि 3-3 इंचाची निर्या करत जायचं. ओके, 6 इंच पहिली सोडली पाहिजे कारण आपण कमरेकडे पोटाकडे ते जोडवतो ना मध्ये जेला, मग तेव्हा 4 इंच बाजूला आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण 6 इंच पहिली सोडतो आणि नंतर 3-3 इंचाचे छोटे छोटे निर्या करून घ्या. ओके, आणि थोडा बाजूला सोडा की 6 इंच 3 निर्या झाल्यानंतर. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण छान अशी व्यवस्थित सगळे निर्या करून घ्यायचं. पहिली कटिंगमध्ये शिवताना ताई असंच करायचं असते. इवन तुम्ही ह्याच मापाने मुलांचे पण नऊवारी शिवू शकता. मुलांची साडी पण नऊवारी अशीच शिवायची असते. ह्या बघा अशी खालचं बॉर्डर ते उचलून ना आपण निर्या करत जायचं. असं राऊंड निर्या ते छान आले पाहिजे. अख्खी नऊवारी ह्या निर्यांवरतीच ठरते, म्हणून आपण ह्या निर्या व्यवस्थित करून घ्यायचं. हे करताना कंटाळा नाही करायचं कधीच. छान आपल्यालाच कळतं की करता करता आपल्याला कळतं की अरे बाबा हे बरोबर नाही दिसत, बरोबर दिसते. म्हणून असं आपण व्यवस्थित निर्या करून ह्यानं टाके घालून घ्यायचं असते. हे बघा मी दाखवते. थोडा वेळ लागेल ह्या प्रोसेसला आणि ह्याला काय फॉर्म्युला नाही आहे. ही तुमच्या हाताची कमाल आहे. आपण असं थोडाफार कपडा वर उचलून वगैरे ते निर्या छान आले पाहिजे तसं करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ओके, आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करा मला. आणि तुम्हाला आणि कुठले नऊवारी बघायचे आहेत तेही मला सांगा. ही बघा आता आपण काष्टा कटिंग करूया. काष्टा बघा जे उरलेला कपडा होता बघा त्याला मी मध्ये एक दुसरा कपडा जोडवली. आणि काष्टा कधी पण आपल्या साईडला बॉर्डर असलं पाहिजे आणि अशी अस्तर ठेवून घेतलं पाहिजे. हा बघा दाखवली आहे व्हिडिओमध्ये. वरच्या बाजूला 2 इंच सोडायचं. आणि काष्टा किती असायला पाहिजे म्हणजे काष्टाची रुंदी 32 असायला पाहिजे. काष्टाची लांबी काष्टाची कस्टमरची उंची +7. ओके, आता ही बघा पदर आपण शिवून घेतोय. पदरला ना वरची बॉर्डर वर आहे आणि खालची बॉर्डर आपल्या खाली आहे. वरच्या बाजूने आपण निर्या करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे बघा तुम्हाला. वरच्या बाजूनी निर्या करून घ्यायचं आणि खाली 6 इंच एवढं सोडायचं आहे. हा बघा मी हात दाखवली आहे. एवढं आपण निर्या नाही केलं पाहिजे, ते मी सांगते नंतर कशाला करायचं आहे ते. ओके, आता आपण
आता आपण नऊवारीचे पाय शिवून घेऊया. पाय बघा सगळ्यात खाली आपल्याला अस्तर आणि बॉर्डर असं जोडून शिवून घ्यायचं आहे. अस्तर तिकडेच अर्धा इंच दोंडायचं आणि बॉर्डर तरी वरच्या बाजूला नुसतीच असतो, त्याला काही दोंडायचं नाही. ओके, आता पायाच्या वरच्या बाजूला येऊया आपण. वरच्या बाजूला आपण आलेल तेव्हा हे बघा आपण पूर्ण जोडवलेलं तेव्हा अस्तर कमी असतो आणि कपडा जास्त असतो, तिकडे एक बारीक निरी ठेवायची. मी डिटेलमध्ये पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केली आहे, व्हिडिओ कट नाही केली. हा पाय कसं शिवतात ते ज्यांना कळत नाही त्यांना कळेल. हे बघा आता पायाकडे जे असतो ना अस्तरचं आणि मेन कपड्याचं जे पहिली जोडून घ्यायचं आणि जे काही जास्तीचा कपडा असतो ते सगळे वरच्या बाजूनी निर्या घातला पाहिजे. ओके, अशी एवढी डिटेलमध्ये यूट्यूबमध्ये दाखवलेलं नाही आहे, मी प्रयत्न केली आहे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. हे बघा जे कडे आल्यानंतर आपण पाय कसं शिवायचं तेही सांगते. खालून आपण धरायचा. ओके, इकडून सरळ आपण कपडा ठेवायचा थोडा वरतीपर्यंत. जे पासून जरा खाली आल्यानंतर थोडं एक 6 इंच असताना मेन फॅब्रिक जे जास्त असतो ना तिकडे पण वरच्या बाजूनी निर्या करून घ्यायचं. आहे बघा स्पष्ट दाखवली आहे मी. असं पाय शिवून घ्यायचं, दोन्ही पाय असे शिवून घेतलं पाहिजे. ओके, हे बघा इकडे 3 निर्या आले. ओके, आता दुसऱ्या बाजूने शिवताना तसंच फिरून घ्यायचं. ओके, खालीपासून सरळ आपण असं कपडा धरून हवं तर पिन लावून घ्यायचा. हे बघा जे पासून एक 4 इंच असताना तिकडून आपण परत मशीन सुरू करायची. ओके, ते बघा अस्तर आणि मेन कपडा पकडून आपण जे काही जास्त कपडा असतो त्याला वरच्या बाजू म्हणजे आपल्याला आता आपल्याकडे खालची बाजू आहे म्हणून हे बघा उलटे निर्या करते मी. तिकडे दुसऱ्या पद्धतीने निर्या केली. आता ही आपल्याकडे आहे ते वरची बाजू आहे म्हणून मी उलटे निर्या करते. ओके, हे जे आता परत असं सरळ कपडा सरळ शिवून आणायचा वरतीपर्यंत. आपण त्या साईडला जे उलटं केलं ना ह्या बाजूला ते सरळ करायचं असं. आता इकडे जेवढं कपडा असतो त्याला वरच्या बाजूने निर्या. ओके, हे बघा मी दाखवली. एक पाय पूर्ण मी शिवलेला व्हिडिओ कट न करता तुम्हाला दाखवली आहे. असं शिवून घ्या, सुई न उचलता, घोडा न उचलता. ओके, आता हे बघा 2 पाय आपल्याला, एक डावा साईड आणि एक उजवा साईड. डाव्या पायाला आपण काष्टा अटॅच करणार आहे. काष्टा कधी पण डाव्या पायालाच असतो. ओके, हे बघा असं मी मध्ये दुसरा कपडा लावली आणि खालून 8 इंचापर्यंत काही निर्या करायचं नाही. ओके, सरळ ठेवायचं आणि नंतर दोन्ही जे आकारना जोडून आपण मध्ये जेवढा कपडा असतो वरच्या बाजूने निर्या करून घ्यायचं. आणि हे बघा पदर शिवताना मी बोललेली ना तुम्हाला 6 इंच सोडलं पाहिजे म्हणून. तर उजव्या पायाचं जे आहे ना उजव्या पायाच्या डाव्या बाजूला तिकडे 6 इंच खाली आपण जोडून पदर जोडून घ्यायचा. मध्ये वरच्या बाजूने 1 इंच सोडायचा. आणि ही बघा हे पुढच्या निर्यांचा भाग आहे तो उजव्या पायाला उजव्या बाजूने उलट्या दिशेने जोडून घ्यायचा आहे. हे बघा डिटेलमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केली आहे, तुम्हाला आलं लक्षात असेल. ओके, हे बघा मी जोडवलेला दाखवली आहे. डाव्या पायाला काष्टा जोडवलेला आहे. ओके, हे बघा वरच्या बाजूने मी निर्या केली. जेवढे जास्तीचे निर्या असतात ते कपडा असतो. आणि हे बघा पदर मी जोडवली आहे. आणि पुढचे निर्या उलट्या दिशेने. ओके, उलट्या दिशेने जोडवलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, इकडे डावा पाय आणि उजवा पाय दोन्ही मिळून जोडवायचं आहे. बघा स्पष्ट मी दाखवली आहे तुम्हाला. असं आता हे जोडवायचं आहे. ओके, हे जोडून हे बघा मध्ये जे दोन्ही जोडवायचे आहेत. ओके, हे बघा हे जोडवली मी आता मध्ये जे जोडवली आणि दोन्ही पाय पण अशी आपण पॅन्ट सारखी अशी रेडी झाली. ओके,
आता हे बघा धागे दोरे दिसतात. आपण काय करायचं, आपल्याकडे ओव्हरलॉक मशीन असलं तर ह्याच्याने फिनिशिंग केलं पाहिजे. ओके, माझ्याकडे ओव्हरलॉक मशीन नाही आहे म्हणून मी काय करते, 1-1.5 इंचचा कपडा घेऊन त्याला मी ओव्हरलॅप करते. तसं पण आपण करू शकतो. एक कपडा घ्यायचा आणि एक बाजूने दुमडून दुसऱ्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा. ओके, आता बघा, हे बघा, आता ह्या नऊवारीमध्ये सगळं जोडवलेलं आहे. मी जोडून त्याचं फिनिशिंग करून उलटं करून घेतली. उलटं करून घेतल्यानंतर आपल्याला पुढे नेरिया ते व्यवस्थित मध्ये आणून लावायचे आहे. नेरिया सुरू करताना आपण 6 इंच सोडलेलं बघा, ते नऊवारीच्या मध्ये शिवल्यानंतर नऊवारीच्या डाव्या बाजू उजव्या बाजूला थोडा कपडा घेऊन असं मध्ये येण्यासारखे आपल्याला बॉर्डर हा कधी पण नऊवारीचा डावा साईड जरा कमरेकडे मध्ये येत नाही. हा बॉर्डर दिसतो ना तुम्हाला ब्राह्मणीचा, मध्ये नसतो, कधी पण डाव्या बाजूला असतो. तसं आपण अरेंज करून घेतलं पाहिजे. बघा, असं व्यवस्थित सगळं आपण असं पिनं लावून घेऊन हे निर्या करून नंतर ह्याला आता नेफा लावायचा. एवढं झाले की आपली 6 वारीमध्ये 9 वारी रेडी झाली. काष्टा पण आपण तसंच करायचं. काष्टाचा बॉर्डर घ्यायचा आणि त्याच्या मागे छोटे छोटे निर्या करून ते काष्टामध्ये लावून घ्यायचा. ओके, आणि आपण छान ह्याला इस्त्री करायची. हे बघा, पिनं लावून घ्यायचं पहिली. हा बघा, काष्टा मी दाखवली आहे. इस्त्री करायचं त्याला. दुसरा कपडा लावलेला दिसत पण नाही आपल्याला, आपण घाबरायचं नाही. फक्त जरासा मॅचिंग घ्यायचा हिरवा कपडा आणि ब्लाऊज पीस असलं तर बरंच होईल. ओके, ही बघा, मध्ये लावली. आपला डावा साईड हा बॉर्डर आणि ह्या नेरिया ह्यांना टाके लावून घ्यायचं. मी फिनिशिंग करून घेतली. आता ह्याला नेफा लावायचा आहे. तुम्ही वरतून बॉर्डर असलं तर वरतून तुम्ही डायरेक्ट नेफा पण लावू शकता, नाहीतर तिकडेच आपल्याला अस्तर लावून आतल्या आत पण नेफा लावू शकता. ही आपली आता 6 वारीमध्ये 9 वारी कंप्लीट मी दाखवण्याचा प्रयत्न केली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती सवळे रेडी टू वेअर साडी, 9 वारी, अखंड ब्राह्मणी 9 वारी असे सगळे व्हिडिओज तुम्हाला भेटणार. चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा. ह्या बघा, दोन्ही मी 6 वारीमध्ये 9 वारी दोन्ही शिवलेल्या आहेत. पैठणी पद्धती पैठणी साडी होती ती, आणि ही शालू टाईप होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा.